हॅलो, गुड मॉर्निंग. आज संडे. आज व्हेजिटेबल्स आणायला जाणार, भाजी आणायला जाणार होते. त्यासाठी आवरलं होतं. नाश्त्याला पोहे बनवले होते. मिस्टर नाश्ता करत होते. त्यांना नाश्ता घालून दिला होता. मग भाजीसाठी आंटी वेट करत होत्या. त्यांना नाश्ता तेवढा दिलाच, डबा दिला नाही. भाजीला जायला उशीर होतोय म्हणून मी फटाफट बाकीचे सगळे कामं आवरून घेतली. वियोमला आणि पिहूला खाली अंकलकडे सोडलं. अंकल असले की वियोमला माहितीच आहे, जसं की तुम्हाला कोण लागत नाही, अंकलकडे तो राहतो निवांत. मग अंकलपाशी सोडलं. अजून एक पिशवी हवी होती. पिहूला वर पाठवलं पिशवी घेऊन यायला. पिहू पिशवी घेऊन आली. अंकलनी गाडी काढून ठेवली होती बाहेर जायला भाजीसाठी. गाडी घेतलो मी आणि आंटी. भाजी आणायला गेलो. आज तुम्हाला भाजी मार्केट दाखवते मी व्हिडिओमध्ये. बघा थोडं थोडं भाजी मार्केट, फ्रूट मार्केट सगळं येतंच. असं पण थोडे थोडे शॉर्ट्स घेतले मी भाजीचे. असं पण जास्त काही घेणार नव्हतो आम्ही भाजी. तुमच्याकडे कांद्याचे रेट कसे चालू आहेत सांगा. पूर्वी किती स्वस्त असायचे, आता तर 40-50च्या खाली कांदेच नाही भेटत. गेलो पहिला जरा सर्च केलं कुठे कुठे भाज्या, सगळ्या बघितलं. स्वस्त सगळे रेट विचारत गेलो. इथे मेथीची भाजी घेतली. बार्गेनिंग करायचं. 10ला 1 म्हणलं की 15ला 2 अशी घेतली. आंटींनी आणि मी मेथीची भाजी घेतली. मग आंटी वेफर्स करणार होत्या. मग त्यासाठी बटाटे पाहिजे होते. मग हे अंकल आहे तिकडे, यांच्याकडे आम्ही नेहमी बटाटे घेतो. हे चांगले असतात इंदुरी बटाटे. मग इथेच आंटीने 5 किलो बटाटे घेतले. मी 1च किलो घेतले घरच्या पुरते. ते सांगत होत्या आंटी. त्यांना मला वेफरसाठी पाहिजेत कसले बटाटे हे विचारत होत्या. मग घेतले. इकडे भाजी मार्केट खूप मोठं मार्केट भरलं असतं इथे. झालं त्यांनी बटाटे आंटीने घेतले. परत पिशवी त्यांच्याजवळच ठेवून आलो, कारण वज्ज होते म्हणून जाताना घेता येईल म्हणून तिथेच ठेवलं. मग परत पुढे मार्केटमध्ये आलो. मग ह्या काकींकडे, आंटींकडे आम्ही नेहमी घेतो काही ना तरी. मग तिथे गवारी घेतली. मग इथे कांद्याची पात घेतली आंटीनी. तेवढे छोटे छोटे पेंडी असते बघा, तेवढीच 10ला 1 म्हणतात. 10ला 1 नाही, 10ला 2 असं काहीतरी होतं. मग आलो. घरी आल्यावर पिहू बसली होती फोन बघत. आंटीचा फोन घेऊन वियोम खेळत होता. घेऊन उभारलेले अंकल. मम्मा आली करत बसला. येऊन मग वियोमला झोपवायचं म्हटलं तर तो झोपला नाही. मग तसंच त्याला रडत करत काहीतरी TV लावून दिले. TV बघितला नाही. मग स्वयंपाक आवरले पटापट. मग ह्यांनी जेवायला आले. खाली आले होते तसेच अंडी घेऊन या म्हणून सांगितलं. मग समोर दुकानमध्ये त्यांनी अंडी आणायला गेले. मग भात, आमटी, भाकरी वगैरे केलं होतं. अंड्याची पोळी करून दिली, त्यांना वाढून दिलं. मग पिहूला पण जेव म्हणत होते, ती फक्त काकडी खात होती. त्यांना घालून दिले त्याच्यातलीच. आपण पण काकडी घेऊन खायला लागलेली. मग मी पण जेवायला घेतले. जेवलो आम्ही बसून. वियोम तरी काय आमचा थोडा वेळ आता झोपला होता. 1-5 मिनिट झोपला असेल जेवेपर्यंत, तेवढंच. मग परत ती दोघं झोपली होती. संध्याकाळी उठून मी पण जेवणाची भांडी वगैरे घासली. दूध तापायला ठेवलं. वरच्या शेवाळ्या काढून आणल्या. मला हा टीव्ही सारखा आपला आपण हात पोचतो त्याचं बटन चालू करत असतो सारखं, तर TV लावत होतं सारखं. चहा वगैरे झालं. त्या दोघांनी दूध पाजलं. मग खाली बसल्या होत्या आंटी भाजी निवडत. मी लेडीसाला पण भाजी घेऊन गेली नाही. अशीच एक थोडा वेळ बसले. बसून आम्ही आलो. मग ह्यांनी आल्यावर डीमार्टचा थोडा बाजार आणायचा होता म्हणून आम्ही बाजारला गेलो. तर वियोम पिहू किती खुश झालेले. वियोम तर केवढा गदगदून हसत होता. गेलो तिथे. गाडी युटर्न आम्हाला तिथे चालत नव्हतं, रॉंग साईड. मग इकडे पोलीस होते. मग त्यांनी ह्या साईडला इथे लांबच गाडी लावून चालत आली. बस मग गेलो डीमार्टमध्ये. महिन्याचा बाजार डीमार्टमधूनच घेतला मी. मग तिथून खरेदी केली. हा वियोम त्या गाडीमध्ये बसायला नाही म्हणत होता, बास्केटमध्ये रडत होता. ह्यांना बसवायला येईना झालं तर त्याला. मग सगळा बाजार घेऊन आलो. हा वियोम तिथल्या त्या कॅशियरला सुद्धा ओरडायला लागले, मला चॉकलेट दे 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 म्हणून. चला आजचा व्हिडिओ तर संपते. बाय बाय.